नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. मित्र हो, दररोज कोणाच्या तरी आनंदाचे कारण बना. तुम्हाला यातून मिळणारा आनंद तुम्ही दिलेल्या आनंदापेक्षा जास्त असतो. माणुसकीच्या खेळात त्याच माणसांच्या भावनांचा खेळ होतो जो स्वतःपेक्षा दुसऱ्यांचं मन अधिक जपतो. स्वतःच्या आयुष्याची तुलना दुसऱ्या कोणासोबत करू नका, कारण सगळे फुलं एकाच वेळी फुलत नाहीत. बुद्धी सर्वांच्याकडे आहे, पण ती वापरून चालाकी करायची की प्रामाणिक राहायचं हे आपल्या संस्कारावर अवलंबून आहे. चालाकी फक्त त्या वेळेपुरतीच चमकेल आणि प्रामाणिकपणा मात्र सदोदित आयुष्यभर चमकतच राहणार, यात काही शंका नाही. दूध, दही, लोणी, तूप, लस्सी सगळे एकाच वंशाचे आहेत, तरी किंमत सर्वांची वेगवेगळी असते. कारण श्रेष्ठत्व जन्माने नाही तर कर्म, कला आणि गुणांनी प्राप्त होते. जीवनाचे वास्तव्य आहे, सुंदर चेहरा थोड्या काळासाठी लक्षात राहतो, पण सुंदर वागणूक आयुष्यभर लक्षात राहते. कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते. म्हणूनच स्वभावसुद्धा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन आहे. असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते. त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो. आणि तो प्रामाणिक असल्याने त्याला कशाचीही पर्वा नसते. आशा आणि विश्वास चुकीचे कधीही नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाहीत. कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही. स्वामी सांगतात, पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. सुख हे क्षणिक असते. ते दवबिंदूसारखं घडीभर चमकतं आणि हाती येण्याआधी उडून जातं. म्हणून माणसाने केव्हाही समाधान शोधावे, जे छोट्या छोट्या गोष्टीतही आयुष्यभर चेहऱ्यावर आनंद कायम ठेवते. आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही. आपल्याला जे आहे त्यामध्ये आनंदी राहा. चुका सुधारता येतात, गैरसमज दूर करता येतो, पण चुकीचे विचार, सवयी आणि स्वभाव बदलता येत नाही. केव्हा संपेल जीवन हे कोणीच सांगू शकत नाही. मनसोक्त जगून घ्या, कारण हा क्षण परतून येणार नाही. आपल्या शैलीनुसार जगण्यासाठी हिंमत हवी, कारण परिस्थिती तर नेहमीच विरुद्ध असते. माणसाने आयुष्यात स्वतःला कधीही कमी किंवा श्रेष्ठत्व समजू नये, कारण स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो, तर श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो. देव म्हणतो, मी तुमच्या प्रार्थनेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. कधीकधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षासुद्धा नसते. तुमचे डोळे उघडा, माझ्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला माझे मार्ग अधिक चांगले समजतील. मी तुझ्यावर प्रेम करतो. जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचे असेल तर जा, तुमच्यातलं थोडं त्या बिचाऱ्या गरिबांना द्या. असं केल्यास तुमच्यासाठी मी संपत्तीचा जास्त खजिना पाठवीन. देव म्हणतो, तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही कृतज्ञ असाल की तुम्ही हार मानली नाही. आशीर्वाद येत आहेत, त्यावर विश्वास ठेव.
मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने त्याचे सर्व त्याचा भक्तांनाच देऊन टाकले आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा कधीच नाश होत नाही, उलट त्याला अनंत काळाचे जीवन मिळते. बाळांनो, सहमत असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. या जगात तुम्हाला त्रास होईल, पण हे मनावर घ्या की मी जगावर मात केली आहे. तुमच्या अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावर विश्वास ठेवा. तुम्ही जिथे आहात तिथे देव तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे घेऊन जाईल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. देव म्हणतो, बाळा, तू तुझ्या देवावर, त्या परमेश्वरावर पूर्ण मनाने प्रीती केली पाहिजेस. ही पहिली आणि सर्वात मोठी आज्ञा आहे. मी सर्व काही ठीक करणार आहे. तुमचा परमेश्वराच्या या संदेशावर विश्वास असल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जे भक्त संकटात आहेत त्यांना देखील तुम्ही हे शेअर करा. नक्कीच परमेश्वर तुमच्या जीवनाचं सार्थक करेल. आयुष्यात कधीही कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती वाटली किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका. कारण त्यापेक्षा मोठा निवारा या ब्रह्मांडात कोणताच नाही. विश्वास ठेवा. स्वामींची योजना सर्वोत्तम असते. कधीकधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करत असतात. स्वामींना ओळखणं एवढं सोपं नाही. ते पृथ्वीपती, यक्षपती, देवाधिपती आहेत. त्यांच्या पुढे कोणाची सत्ता चालत नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या की आपण एवढ्या मोठ्या शक्तीचे उपासक आहोत. हे आपले अहोभाग्य. त्यामुळे सेवा करत राहा. स्वामींचे नामस्मरण करत राहा. कल्याण करून घ्या स्वतःचे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. लोकांचा असा समज आहे की कर्म आपण करायचे आणि फळ देवाने द्यायचे, परंतु ही समजूत चुकीची आहे. कर्माचे फळ देण्याची व्यवस्था निसर्गाने कर्मातच करून ठेवलेली आहे. म्हणूनच सत्कर्मांचे फळ हे सुख आणि दुष्कर्माचे फळ हे दुःख ठरलेलंच आहे. फळ मिळायला कमी अधिक वेळ लागेल इतकेच. सांगावे त्याला जो कोणाला सांगणार नाही. मागावे त्यांच्याकडे जो देईल स्वखुशीने. आवडून घ्यावे तेच जे मिळालं आहे नशिबाने. आणि नाते जोडावे त्यांच्याशीच जे निभावतील निस्वार्थ मनाने. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव एक वेळ टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका. तर बघा मित्र हो, तुम्हाला आजचे हे सुंदर विचार कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.